शिवराय. मी दिनेश जंगम आपले सहर्ष स्वागत करत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे D&J रायडर्स. तर मित्रांनो, आज आहे 1 जानेवारी, म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस. सर्वजण काही ना काहीतरी संकल्पना करतात की नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे करीन ते करीन. तुम्ही काय करणार आहात ते मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी काय करतो, मी दरवर्षी 1 तारखेला जाऊन सायन हॉस्पिटलला रक्तदान करतो. ज्याने काय होतं, माझ्या एका रक्तदानामुळे 3 जणांचे जीव वाचवता येतात. तर तुम्ही पण अशी नवीन संकल्पना करा की ज्याने आपल्याकडून कुणाची तरी जीव वाचवता येईल किंवा त्याला मदत करता येईल. तर आज माझ्यासोबत कोण आहे, तर आपला नेहमीचा गुंडू. यालाही मी सोबत घेऊन जाणार आहे आणि त्यालाही दाखवणार आहे की रक्तदान केल्याने काय होतं. तर चला माझ्यासोबत. तर आता आम्ही निघालो आहोत ब्लड डोनेट करायला. निलेश, शुभम, दीक्षा आणि हा आमचा गुंडू आणि माझी दीदी आणि ही दीदी मुंडीकाड दीदी. तर आमचा प्रवास सुरू झालेला आहे ब्लड डोनेट करण्यासाठी. आमच्या सोबत असेच उड्या मारत मारत आम्ही जातो. हाय करा, हाय. हा आमचा शुभम पहिल्यांदाच ब्लड डोनेट करायला निघालेला आहे. तनिष्का ब्लड डोनेट करू शकत, तिला अजून 2 वर्ष बाकी आहेत. 2-3 वर्ष तरी ब्लड डोनेट करणार नाही. तिला सध्या ब्लडची गरज आहे, म्हणून आम्ही डोनेट करून ठेवतोय आधीच. आमचा शुभम तर फुल एक्साइटमेंट मध्ये आहे. कधी सायनला पोहोचतो आणि कधी ब्लड डोनेट करतो. आता आपण आलो आहोत ऐरोली ब्रिजवर. शुभम, रक्तदान केल्याचे फायदे आपल्याला काय आहेत माहिती आहे का? रक्तदान केले ना तर आपल्या बॉडीमध्ये रक्तसंचार एकदम सुरळीत चालतो. त्याने हार्ट अटॅक, हार्टच्या संबंधित जे पण आजार असतात ते आपल्याला होत नाहीत. आणि नियमित रक्तदान केल्यामुळे आपण दुसऱ्यांचे जीव वाचवू शकतो आणि त्यांना आपण जीवदान देतो. रक्तदान केल्याने आपल्या बॉडीमधील रक्त 3 ते 4 दिवसामध्ये परत रिकवर होते. तू दिलेल्या रक्ताचा उपयोग कोणाकोणाला होणार? गर्भवती स्त्रिया, म्हणजे ज्यांची डिलिव्हरी असते त्या लोकांना, कुणाचा ॲक्सिडेंट झालेला असतो, कुणाचं ऑपरेशन बाकी असतं, थॅलेसिमिया, यासाठी आपलं रक्त वापरला जातो. म्हणजे एखाद्या गरजू व्यक्तीसाठी आपलं रक्त ती लोक पुरवतात.
शुभम, पोहोचलो रे आपण एकदाच्या सायनला. बाबू थार, महिंद्रा थार आहे. आता आपण एंट्री करत आहोत सायन हॉस्पिटलच्या 7 नंबर गेटने. तर चला. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत सायन हॉस्पिटलला ब्लड डोनेट करण्यासाठी, जे आहे 7 नंबरच्या गेटपासून आतमध्ये सरळ आल्यावर. ते मी तुम्हाला दाखवतो. आता इथे आमचं हिमोग्लोबिन चेक केलं जात आहे. जर हिमोग्लोबिन आपलं बरोबर असेल तरच आपण डोनेट करू शकता, त्याशिवाय करू शकत नाही.
एक्सपीरियंस? अच्छा लगा? मस्त आला? मजा आली? हाँ चायनीज खायचा था, ब्लड डोनेट केलं सनी. How was the experience? How was your first experience? Venus na better. Veg नाही better. Veg नाही better. मजा आली देऊन? आता पार्टी. जंगम फॅमिली सगळ्यांची नाव नाही घेत आहे, सगळ्यांनी वरती लावले. शिव जंगम, विजय जंगम आणि दिनेश जंगम फॅमिली यांना विनंती करतो स्टेजवर आले. आज या कुटुंब परिवाराने आपला नवीन वर्ष, आपला इंग्रजी नवीन वर्ष हा रक्तदान करून साजरा केला. याबद्दल आमचा सर्वांकडून आणि मुख्यमंत्री यांना तुम्ही लक्ष दिले आहे अशा कार्यक्रमाला आपला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद. असे या 3 महिन्यांनी रक्तदान करून आपल्या या लहान बाळाला सुद्धा 18 वर्षांपर्यंत तयार ठेवून जंगल फॅमिली हा तिघांनी रक्तदान केले आणि आपल्या परिवाराचे नाव आज 9 वर्षात. अच्छा अच्छा,